नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात राज्याची राजभाषा असलेल्या आपल्या सगळ्यांची मातृभाषा असलेल्या मराठी विषयाचा निकाल धक्कादायक लागला। राज्यात मराठी अनिवार्य असतानाही तब्बल 94,544 विद्यार्थी मराठीत नापास झाले। विशेष म्हणजे मराठीचा निकाल 92.57% लागला असताना तिकडे गुजराती भाषेचा निकाल मात्र 100% लागला। महाराष्ट्रात केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी शालेय स्तरावरील या निकालामुळे मराठीच्या अध्यापन पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आपल्यासोबत आहेत शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी आणि यशवंत किल्लेदार, मनसे महापालिका गटनेते। दोघांचे स्वागत आहे। मी पहिल्यांदा हेरंब कुलकर्णींपासून सुरुवात करेन। हेरंबजी, ही सुद्धा अनेकदा चिंतेची बाब असायची की आपली अभिजात प्रमाण भाषा ज्या भाषेत आपल्याकडे शिकवलं जातं ती आपल्या वाड्या वस्तीवरच्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ती सुद्धा सेकंड थर्ड लँग्वेज सारखीच ठरते, कारण ती त्यांची बोली भाषा नाही। आणि त्यामुळे कारण 92,000 हा खूप मोठा आकडा आहे। अशातला भाग नाही की शहरांमधल्या कॉन्व्हेंटमधली मुलं नापास झाली आहेत। 92,000 म्हणजे महाराष्ट्रभरातला गट आला सगळा। तुम्ही कसं बघता याकडे? मला त्याचं एक कारण असं वाटतं की 8वी पर्यंत आपल्याकडे नापास करत नाहीत आणि मुलांना लिहिता वाचता येत नाही, हे असं रिपोर्टने अनेकदा दाखवलंय की 5वीच्या मुलाला दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तर ती मुलं तशीच पुढे ढकलली जातात। 8वीतून ती 9वीत जातात आणि 9वीतून 10वीत गेल्यानंतर ही उघडी पडलेली मुलं आहेत, असं माझं एक ग्रामीण भागातलं निरीक्षण आहे। याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या शेकडो शाळांना भेटी देऊन मी मुलांच्या लेखन वाचनाची परीक्षा घेतलेली आणि त्यामुळे मी जबाबदारीने सांगतो की अगदी साधे साधे वाक्य सुद्धा 8वी 9वीच्या मुलांना लिहिता येत नाही। त्यामुळे ही कमी मुलं नापास झालीत असं माझं म्हणणं आहे। ऍक्च्युअली आपल्याकडच्या होणाऱ्या मास कॉपीज किंवा ज्या प्रकारे परीक्षा एकदम सोप्या करून टाकलेल्या आहेत, तोंडी परीक्षांना प्रचंड मार्क दिलेत, त्यामुळे ही संख्या 3-4 लाखापेक्षा जास्त असती तरी मला आश्चर्य वाटलं नसतं। अतिशय परखड मत मांडलेलं हेरंब कुलकर्णींनी आणि अशा प्रकारच्या शिक्षण तज्ञांची गरज आहे। अतिशय स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे की हा आकडा कमी आहे, नापास विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायला हवी होती। बरोबर आहे त्यांचं म्हणणं। मी यशवंत किल्लेदार यांच्याकडे जातो। यशवंत किल्लेदारजी, या निमित्तानं आपण एकीकडे शहरामध्ये सगळेच तुमचे असतील, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असतील मराठी अनिवार्य करण्याच्या बाबतीतले, पण आपली मराठी मुलं मराठीमध्ये नापास होत आहेत, याच्यातल्या शिक्षणातल्या त्रुटी बाबतीत काय करूया? नाही, मुळात आता हेरंब कुलकर्णींनी जो सांगितला तोच मुद्दा महत्वाचा आहे। तोच धागा पकडून बोलायचं झालं तर पूर्वी ज्या पद्धतीने शाळांमध्ये मराठी कुठली भाषा शिकवताना ते धडा वाचन असतो ना, वाचन, ते वाचन होत होतं। आता तसं काही होत नाही। आता सिलेबस कंप्लीट करायचा, भोकंपट्टी करून घ्यायची आणि डायरेक्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि आन्सर्स काढून द्यायचे आणि परीक्षा घ्यायच्या, अशा पद्धतीचं आता शिक्षण हे चालू आहे। अध्ययन प्रणाली जी आहे त्या अध्ययन प्रणालीमध्ये खरं तर विद्यार्थ्यांना नुसत्या परीक्षा पास होणं हा नाही, तर त्या मुलाचा सर्वांगीण विकास होणं, त्याची भाषेवरची कमांड जी आहे, जी पकड आहे ती मजबूत करणं, त्यासाठी त्याला वाचनाची रुची लावणं, वाचन करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य झाल्यात की काय कळत नाही। त्याचाच हा परिणाम आहे। जरी अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला तरी शिक्षक वर्गाचं जे काम आहे किंवा शिक्षण विभागाचं जे काम आहे ते नीटचं होताना दिसत नाहीये। फक्त परीक्षा, एक सिलेबस घ्यायचा आणि त्याच्या परीक्षा घ्यायच्या एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे, जे पूर्वी नव्हतं। याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी देखील अधिक लक्ष घालणं गरजेचं आहे की मराठी भाषा असो किंवा कोणतीही भाषा असो, की त्याचं वाचन होणं, वर्गामध्ये त्याचं वाचन मुलांकडून करून घेणं, त्याच्याबद्दल, त्या भाषेबद्दल त्याची रुची वाढणं, वाचन संस्कृतीबद्दल रुची वाढणं, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खरं तर शासनाची जबाबदारी आहे। आणि शिक्षण मंत्री केवळ मंत्री म्हणून तुम्ही राजकीय एक व्यक्ती म्हणून काम करणार तर नाही चालणार। त्यांना त्याच्यामध्ये झोकून द्यावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी वर काम करावं लागेल, तरच तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सुधारणा दिसेल। याच्यामध्ये तिसरा मुख्य मुद्दा आहे, आपल्या दोघांच्या सह सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा प्रतिसाद देणं अपेक्षित आहे। शेवटी शासनाकडे त्याची यंत्रणा आहे, त्यांच्याकडनं काय होतं त्याकडे आपला मुद्दा असेलच, आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।